सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आहे सर्वात मोठी बातमी, ती म्हणजे पेन्शन संदर्भात हा महत्त्वाचा निर्णय बदलणार। तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर। तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील। मोदी सरकार देशाचा विकास साधताना कष्टकरी वर्गाला केंद्रस्थानी ठेवून विविध योजना राबवत आहे। युनिफाईड पेन्शन स्कीम (UPS) ही त्यापैकीच एक योजना आहे। केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन सिस्टीमला NPS पर्याय म्हणून ही योजना तयार केली आहे आणि 24 जानेवारी रोजी तिची अधिकृत घोषणा करण्यात आली। ही योजना फक्त अशा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असेल जे आधीपासूनच NPS अंतर्गत नोंदणीकृत आहेत। 1 एप्रिल 2025 पासून ही योजना लागू होईल। सरकारी कर्मचाऱ्यांना NPS किंवा UPS यापैकी एक योजना निवडण्याचा पर्याय असेल। अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार NPS अंतर्गत पात्र सरकारी कर्मचाऱ्यांकडे युनिफाईड पेन्शन योजनेत सहभागी होण्याचा पर्याय असेल। जुन्या पेन्शन योजनेची मागणी होत असतानाच केंद्राने ही नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला। जुन्या पेन्शन योजनेत निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळत होती, तर UPS म्हणजेच युनायटेड पेन्शन स्कीम अंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आता एक निश्चित पेन्शन मिळेल, जी मागील 12 महिन्याच्या सरासरी पगाराच्या 50% असेल। या पेन्शनसाठी पात्र होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी किमान 25 वर्षे सेवा देणे आवश्यक आहे। दरम्यानच्या काळात कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना एक निश्चित पेन्शन मिळेल, ती ज्या कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या पेन्शनच्या 60% असेल। या योजनेत किमान निश्चित पेन्शनचीही तरतूद आहे। ज्या व्यक्तींनी 10 वर्षांपर्यंत सरकारी सेवेत काम केले आहे त्यांना 10,000 पेन्शन मिळेल। ही योजना विशेष महत्त्वाची आहे कारण यात महागाईचा विचार केला गेला आहे। महागाईनुसार निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ केली जाईल, म्हणजेच महागाई भत्ता वेळोवेळी पेन्शनमध्ये जोडला जाईल। सुमारे 23 लाख कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना एकरकमी रक्कमही दिली जाईल।